सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. सो आज 4th डे आहे राजस्थान सिरीजमधला आणि आम्ही आता उदयपूरमधून जोधपूरला जायला निघालो आहोत. तर आता चेकआउट करून झालं आहे. आता बॅग्स वगैरे परत कारमध्ये ठेवणार आहे आणि जोधपूरसाठी निघणार आहे. दीदी बघा गाडीत बसल्यापासून झोपलीच आहे. दीदी उठ, दीदी उठ. पप्पा आता जायचं कुठून? एवढ्या बकऱ्या आहेत. बकरी नाही, पचका झाला. तो आम्ही आता उदयपूरवरून जोधपूरमध्ये आलो आहे आणि इथे हॉटेल रूम बघा. इथे 2-2 बेड. आता आम्ही जोधपूर सिटी फिरायला चाललो आहे, तर तुम्हाला दाखवू कशी आहे जोधपूर सिटी. तर आम्ही आलो आहे आता उमेद भवनला आणि हे बघा किती मस्त वाटतंय. उदयपूरपेक्षा जोधपूरमध्ये थोडंसं ऊन आहे. 2 दिवसांनी आम्हाला सन दिसला आहे. 2 दिवस सनच नव्हता दिसत, नुसती थंडी थंडी होती. आणि हे बघा इथे किती ऊन आहे आता. ते सगळं ज्वेलरी वगैरे आणि हे सगळं मम्मीच्या कामाचं आहे. तर तू घेतलं तर करेनच ना यूज. जे तुझं आहे ते माझं आहे मग. आणि हे बघा इथे पोएट्री केलेलं आहे, मस्त आहे ना. एवढा मोठा स्केल पण वेगळी आहे ना. की पण बघ, हा पण बघ कसा की पण वेगळीच आहे ना. हॅमर कसं आहे? राजात लोकांनी काही सोडलंच नाही. काय पक्कड भारी आहे ना, डिझाईन केली आहे पकडला पण. हे बघ, हे बघ, सोडलंच नाही. हे बघ. काय डिझाईन करायचं काही सोडलंच नाही राजा लोकांनी. ऐसे कि ऐसा पेंटिंग भी इस तरीके से खराब हो गया था, तो 2006 में इसको वापस रिनोवेट किया गया. पेंटिंग बनाई गई थी 1946 में. तो रामायण का पेंटिंग है. तो देखिए रथ चलाते हुए लक्ष्मण नजर आए, राम जी और सीता जी खड़े हैं. हे बघा गाईस किती वेगवेगळ्या टाईप्सचे क्लॉक्स आहेत. चावी चालेल. हां चावीचा मग घड्याळ आहे तो. हे बघ इथे मस्त आहेत ना. लाईट हाऊस इथे पण येतात तिथल्या. हा बा, हा मस्त आहे. कोणतरी आलंय वाटतं.
तर आता आम्ही आलो आहे जसवंत खडा बघायला. हा बघा व्हाईट कलरचा. जिथे जातो तिथे नुसतं तिकीट काढायला लागतो आणि आता पप्पा गेले तिकीट काढायला. आणि हे बघा इथे बाजूलाच लेक आहे. या तिनेला फिशेस दिसलेत. आहे ते काय छोटे छोटे डक पण होते ते बघ छोटूशे. दोनच नाही तिथे पण होते. आणि ऊन तर खूपच आहे. 2 दिवस ऊन नव्हतं आणि आता ऊन आलं. सुंदर आहे जा तू. ठीक सेम ट्रेन ना. बस राजस्थानी लोकांना आपले गाणी येतात बघा. गाईज हे बघा आधीच्या काळातले कॉईन्स सगळे एवढूशे आहेत आणि वेगवेगळी डिझाईन्स बनली आहे. मोठा आहे डिझाईन्स. हे बघ वेगवेगळ्या थिंग्स पासून त्याच्यामध्ये कलरिंग. अरे नाही याच्यापासून कलर बनवलाय. आता हे बघ हे काय झिंक ऑक्साईड आणि हे काय गोल्डन ब्राऊन याच्याने कलर बनतो. आणि त्या आधीच्या काळातले पेंटिंग बनवायचे. हे बघ ब्रश कसे गाईज. हा बघा पॅलेस ऑफ मिरर. सगळं इथे आरशे टाकून ठेवलं. हा आहे फुल महल. सगळ्या महलांची वेगवेगळी नावं आहेत. खूप मस्त वाटतात ना बघितलं. डान्स करायचे वाटतं. इथे जे हे आहे ना तिथे डान्स करायचे आणि तिथे सगळे बसून बघायचे. या महलमधून बघा जोधपूर सिटी किती ब्युटिफुल दिसते. आणि तिथे किती मोठी आहे ना सिटी पण आहे ना खाली. हा तखत पॅलेस. लुडो बघ कसा आहे तो. लुडोचे सोंट्या बघ किती वेगळे आहेत. पण तो लुडो बघ ना कसा आहे. हे बघा महाराजांची जी मुलं होती त्यांची पाळणे. तेव्हा अजून तिथे जाम पण आहेत. खूप सारे पाळणे आहेत. अरे फोर्टमध्ये शॉपिंगसाठी पण शॉप्स आहेत. जा. और दूसरा कौन सा है? बस एरी सकीरी हतने साबगर आए. हसतो बघ कसा. वो मारा हतने साब आगन आपिया. वो मारा हतने साब आगन आपिया. पप्पांनी एवढे फोटोज व्हिडिओज काढल्यात आणि पप्पाच्या फोनची चार्जिंग डेड झाली आणि चार्जिंगला लावला आहे फोन. हे मम्मी बघा. तर गाईज हा बघा क्लॉक टावर. मी आता क्लॉक टावरच्या एकदम टॉपवर आलो आहे.
मीच येतं. हे बघा क्लॉकचा आवाज बघ. गाईज ही बघा स्टेप वेल आणि मम्मीला आली चक्कर हे बघून लगेच घाबरते. कुठे ती बघा स्क्वेअर. आम्ही आलोय आता ब्लू सिटीला आणि हे बघा किती मस्त सगळं ब्लू ब्लू आहे इथे. आता हा घर ब्लू आहे इथे पुढे पण सगळं. हे बघा इथे ची पण पेंटिंग केली आहे आणि इथे अम्ब्रेलास आहेत. किती मस्त पेंटिंग केलं ना. हे बघ मस्त केलं तर इथून ही गल्ली आहे ना पूर्ण ब्लू आहे पूर्ण. पण बघूया हे बघा. भैया किधर जाईंग इधर आइए. ओ भैया. इथे नाही नाही वो नहीं होएगा और बड़ा बनता है. मम्मी हे बघ आय लव जोधपूर. पाण्याच्या बाटल्यांची झाकणं आहेत ना त्याच्याने केलं. अर्ध निघालं पण. आणि हे बघा खेळण्यांनी बनवलंय. हे बघ चालू आहे. दीदी बांगडी बघ कशी बनवतात ते. तो कोयला आहे ना कोयल्यामधून. बनाने में ना 1.5 घंटा खराब होता है. दीदी आता तुझी बांगडी बनेल. जरा वेळाने जा. आता तुझी बांगडी बनेल. मम्मी बांगडी गरम बांगडी गरम बांगडी गरम बांगडी गरम बांगडी गरम बांगडी गरम. येतील माझ्या मापाची बनवते. हा आता दीदीच्या हाताचे मापाची बनवतील. दी बांगडी गरम बांगडी गरम. आता दीदी घालून बघते. नहीं इससे थोड़ा बड़ा ले लो आप. इससे थोड़ा बड़ा ले लो. अपना बस आपच्या किल्ल्यामध्ये गरमी लागली हवा दीदी बांगडी झाली तुझी. बाकी आलं. देखिए एक बार मैडम पेन पे. ये ठीक है ना. तो मेरा नाम से ऐसे करिए आप. दीदीची आता बांगडी बनवून झाली. माझी बांगडी झाली आणि इथे मम्मीची शॉपिंग चालू झाली. आम्ही नाश्त्याला कचोरी ऑर्डर केली आहे. राजस्थानचं फेमस फूड. कसं आहे पप्पा. मस्त एकदम. तू टेस्ट कर मम्मी. गरम गरम. तर आता आम्ही परत हॉटेल रूममध्ये आलो आहे. तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. उद्या मी वेगळ्या डेस्टिनेशनला जाणार आहे. कुठे जाणार आहे ते तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा.